कट्टर विरोधक भाजप आणि काँग्रेस सत्तेसाठी मालेगावात एकत्र, विचारधारा बाजूला सारत नव्या गटाची स्थापना. भारत विकास आघाडी म्हणून काम करणार. मालेगाव महापालिकेच्या राजकारणात अनपेक्षित आणि धक्कादायक वळण आले असून एकमेकांवर सातत्यानं टीका करणारे काँग्रेस आणि भाजप मालेगावमध्ये थेट एकत्र आले आहेत. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीपूर्वी सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आलेला असतानाच काँग्रेसचे 3 आणि भाजपचे 2 नगरसेवक एकत्र येत भारत विकास आघाडी नावाचा 5 सदस्यांचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला आहे. या नव्या आघाडीचे नेतृत्व काँग्रेसचे नगरसेवक एजाज बेग करणार असून या घडामोडींमुळे मालेगाव महापालिकेतील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असला तरी महापौर आणि उपमहापौर पदाची निवड अद्याप झालेली नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपाने राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून भारत विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. ही युती केवळ संख्याबळापुरती मर्यादित नसून महापालिकेतील निर्णायक मतदानात महत्त्वाची ठरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मालेगाव.